नमस्कार. इंडिया न्यूज 24 मध्ये स्वागत. जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 28 वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचललंय. अंकिता नितीन डांगसे असे मृत महिलेचे नाव आहे. फिर्यादी सुनील मंगल पेदुलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अंकिताचा विवाह नितीन डांगसे याच्याशी झाला होता. लग्नानंतर पती नितीन आणि सासू पार्वतीबाई डांगसे यांनी तिला शारीरिक व मानसिक छळ केला. या जाचाला कंटाळून अंकिताने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हुडकेश्वर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक योगेश कोरडे पुढील तपास करत आहेत. पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे फिर्यादी सुनील मंगल पेदुलवार वय 58 वर्ष राहणार हुडकेश्वर यांनी कंप्लेंट दिली की त्यांची जी मुलगी होती अंकिता नितीन डांगसे वय 28 वर्ष राहणार अंबिका लेआउट आउटर रिंग रोड हुडकेश्वर खुर्द या मुलीनी त्यांच्या मुलीनी तिचे पती जे आहे नितीन नामदेवराव डांगसे वय 34 वर्ष व त्यांची आई नितीन डांगसेची आई पार्वताबाई नामदेवराव डांगसे वय 60 वर्ष यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. अशा तक्रारीवरून आम्ही त्यांची तक्रार घेतली आणि गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी आपल्या अटकेत आहे. त्यातील आरोपी हा नितीन डांगसे ब्लिंकिटमध्ये काम करत होता आणि यांचे छोट्या छोट्या कारणावरून आधीपासून वाद होत होते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या वाद चालत असतानाच घटना तारीख झालेली आहे 22/4/2022 पासून हा जो तिला त्रास होता तर 4/6/26 पर्यंत त्रास होता आणि 4 तारखेला तिने दुपारला 14 वाजताच्या दरम्यान गळफास लावून घेतलेला होता. आणि जेव्हा ती गळफास लावून घेतला तेव्हा तिच्या पतीला संशय आला. दार उघडून तोडून बघितलं असता ती गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. तिला लगेच काढून हॉस्पिटलाइज करण्यात आलं, परंतु तिथे ती कोमात गेलेली होती. 4 तारखेनंतर तिचा मृत्यू झालेला आहे 5 तारखेला. आणि त्याच्या तशा संदर्भातून तक्रार देऊन फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी अटकेत आहे. मॅडम, याच्यामध्ये निष्पन्न काय झालं, काय दिसून येत आहे मरणाचं कारण? यांचे छोट्या छोट्या कारणावरून वाद व्हायचे. हा दारू पीत होता नवरा आणि त्या 4 वर्षाच्या लग्न काळामध्ये तिला कामं करण्याच्या किंवा पैशाचा वाद या छोट्या मोठ्या गोष्टीवरून या दोघांचे वाद होत होते. आणि हा पण संशय म्हणून नाही, परंतु दारूच्या कारण पैशाच्या याच्यावरून हा सुद्धा घरी काम करत नसल्यामुळे तिच्याशी वाद करत होता आणि त्या कारणावरून हा वाद विकोपात जाऊन ही घटना झालेली आहे. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत राहा इंडिया न्यूज 24.